नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत पावसाळ्याच्या सुरुवातीला मिळणाऱ्या करवंदापासून बनणारी जिभेला चव आणणारी करवंदाची चटपटीत आंबट गोड अशी चटणी। ही चटणी जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी उत्तम असा पर्याय आहे। इथे मी 250 ग्राम करवंद घेतलेली आहे। करवंद आधी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची, जेणेकरून त्यावरील घाण पूर्णपणे निघून जाईल। सगळी करवंद असे सोडून स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची। नंतर त्यावरील देठ असं काढून घ्यायचं। पाणी फेकून करवंद स्वच्छ करून घ्यायची। आता चाकूने मध्यभागी कापून त्यावरील कडक बिया काढून घ्यायच्या। बिया काढणे गरजेचे आहे, नाहीतर चटणी कडवट लागते। गॅस चालू करून कढई ठेवा। फोडणीसाठी कढईत एक बुटले तेल गरम करून घ्या। त्यात अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी व अर्धा चमचा मेथीदाणा घाला। छान असं तडतडू द्या। 8 ते 10 इतकी कढीपत्त्याची पाने घाला। नंतर त्यात करवंद घालून 2 ते 3 मिनिटं परतवून घ्या। करवंद परतून झाले की त्यावर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं करवंद मऊ होऊ द्या। आता त्यामध्ये मसाले टाकून घेऊ। अर्धा चम्मच हळद, 1 चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकून चांगले मिक्स करून घ्या। मसाले पूर्ण एकजीव झाले पाहिजे। मसाले एकजीव झाले की त्याला चांगली चव येते। नंतर त्यामध्ये 1 कप किसलेला गूळ घाला आणि त्याला 1 ते 2दा चांगलं असं परतून घ्या। आता मी त्यामध्ये अर्धा वाटी पाणी घालून चांगलं त्याला मिक्स करून घेते। गूळ वितळला की त्याला छान असा कलर येतो। झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटं त्याला शिजू द्या। मध्यम आचेवर करवंद मऊ होईपर्यंत शिजवा। आंबट गोड तिखट चवीची स्वादिष्ट करवंदाची चटणी तयार आहे। ही चटणी पूर्ण थंड झाल्यावर काचेच्या भरणीत देखील तुम्ही ठेवू शकता। थंड झाल्यावर ही चटणी अजून घट्ट होते। हवाबंद काचेच्या भरणीत भरून ठेवल्यास फ्रीजमध्ये 1 ते 2 महिने सहज अशी टिकते। ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशा ट्रेडिशनल रेसिपीसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।